कुठल्याही पोलीस स्टेशन असो, तहसील ऑफिस असो, इलेक्ट्रिक ऑफिस असू दे, तुम्ही चिंता करू नका. तिथं आमचा ATM आहे राधानगरीत, राजू भाटले तिथं आहे, चिंता करू नका. करू नका. KP पाटील हा तुमचा डायरेक्ट सहकारी मित्र नेता म्हणून उद्याच्या काळात तुम्हाला ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. रात्री 12ला फोन केला तर KP पाटील त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावर कसलाही अन्याय झाला तर KP पाटील धावून तुमच्या बरोबर येईल. माझं नाव कृष्ण आहे, तुम्ही काय करू नका, नुसती माझी आठवण काढावं मला. आणि म्हणून तुमच्या सगळ्या संस्था चालकांना मी सांगतो, तुम्ही भिवू नका. तुमच्या दारात येणारे लोक भिकारी आहेत, त्यांना भिवून जाऊ नका. हिमालयासारखं आम्ही पाठीमागे उभा आहोत. अहो काय सांग. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा. आमचे आताचे आमदार प्रकाशराव आंबेडकर, ते आनंदराव आंबेडकरांचा मुलगा म्हणून मी त्यांना मानत नव्हतो. ते तुमचे आमचे आमदार, या मतदारसंघातल्या 3.5 लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला आदर होता. पण अशा माणसानं काय केलं? 50 खोके एकदम ओके, एकदम ते काय गाठलं? गुवाहाटी. गद्दारीचा शिक्का या आमदारावर बसलाय. मित्रांनो, तो वैयक्तिक त्यांच्यावर नव्हे तर राधानगरी भुदरगडच्या तमाम स्वाभिमानी जनतेवर बसलेला उठलेला हा शिक्का आहे. हा शिक्का पुसून काढण्यासाठी, हे भ्रष्टाचाराचं जे कुरण चाललेलं आहे गावागावातनी कॉन्ट्रॅक्टरच्या रूपानं, ते मोडून काढण्यासाठी आणि स्वाभिमानाचा पुन्हा एकदा संच उभा करून या मतदारसंघातली जी उर्वरित कामं आहेत ती पुढे नेण्यासाठी ही उद्याची लढाई आपल्याला करायला लागणार आहे. अनेक गोष्टी त्यांच्या सांगता येतील. तुमच्याही भागात काही घडलेले असतील. आमच्या भागात तरी कहर झालाय. मी जबाबदारीने सांगतो मधुकर, ते आमदार होण्यापूर्वी त्यांना बिदरीत सभासद करत असताना त्यांच्या वडिलांच्या नावावर 20 गुंठ जमीन होती. 20 गुंठ. आता 10 वर्षानंतर जरा बघा पाठीमागे नजर टाकून, माहिती घ्या. शेकडो एकर जमीन त्यांच्या नावावर आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे, त्यांच्या जवळच्या मक्तेदार कॉन्ट्रॅक्टरांच्या नावावर आहे. कशातनं आलं हे? केवळ भ्रष्टाचार करून खोक्याच्या जीवावर संपत्तीची वाढ करणारे हे आमदार यांना थोपवण्याची नितांत गरज आहे मित्रांनो. आता उद्घाटनाचा सपाटा चालू आहे. काही मंजूर आहेत, काही अपुरे आहेत, काही पुढे करायचे आहेत म्हणून चालू आहे. इथलं एक उदाहरण देतो. झापाची वाडीचं मगाशी कोणतरी एका वक्त्यानं सांगितलं. कोण बोललं? राजू पाटील बोलले. राजू पाटलांचा आग्रह होता, आम्हाला प्यायला सुद्धा पाणी कमी पडतंय, जनावरांना पाणी कमी पडतंय, शेतीला पाणी कमी पडतंय, तात्काळ झापाच्या वाडीचा MI टँक करा. आमच्या काळात प्रस्तावाला मंजुरी दिली, बजेट लावलं, काम चालू झालं. काम आता पूर्ण झालं. त्याचं क्रेडिट आपणच केलंय असं द्यायला लागल्यात. आता खरं म्हणजे धामणी प्रकल्प कोरे आमदार या आमच्या काळामध्ये, आमच्या अगोदरच्या काळामध्ये भूमिपूजन झालं. आमच्या काळामध्ये त्या धरणाची प्रगती झाली कामकाजाची. पण गेले बरेच वर्ष विस्थापितांचा प्रश्न, भूमी संपादनाचा प्रश्न अडून पडलेला होता.
त्याबद्दल काय बैठका लावल्या नाही. शेवटी ती मंडळी हायकोर्टात जाऊन तो प्रश्न आता मार्गी लागलाय. 10 वर्षे तुम्ही आमदार आहात, तुम्ही काय केलं? त्यावेळेला सांगितलं तर 2 वर्षाच्या आत पाणी अडवणार. अडवलं? अजून नाही. आता गडबडीनं मुख्यमंत्र्याला आणून नारळ तेवढा वाढीव बाबा आणि ते ग्वार्ज भरायचं असं काहीतरी चालू आहे म्हणे. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण त्या काळात शक्य नव्हतं. पण मी आपणाला सांगतो 10 वर्षापूर्वीची ही घटना, 12-15 वर्षापूर्वीचा प्लॅन एस्टिमेटचा आराखडा आहे. त्यावेळेला कोल्हापूर शहरासाठी 1.5 TMC पाणी त्याच्यामध्ये रिझर्व ठेवलेलं आहे. सर्जेराव दादा मला सांगत होते, सर्जेराव दादा त्या 1.5 TMC रिझर्व पाण्याची आता गरज नाही, कारण आमच्या काळामोडी धरणातून 4 TMC पाणी आम्ही कोल्हापूरला दिलंय. तुम्ही बघितलं असेल, मोठ्याच्या मोठ्या पायपा गाठलेल्या आहे. आणि म्हणून कोल्हापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमच्या काळामोडी धरणातून सुटलेला आहे. आणि म्हणून उर्वरित 1.5 TMC पाणी जे इथं शिल्लक राहणार आहे त्या पाण्यावर कॅनॉल मंजूर करून घेऊन, कॅनॉल काढल्याशिवाय दोन्ही बाजूनं इथल्या जमिनी जिरायत जमिनी बागायत होणार नाही. त्यासाठी मी आमदार झाल्यावर निश्चित प्रयत्न करणार असं अभिवचन या निमित्तानं मी तुम्हाला देतो. अनेक प्रश्न सुटण्यासारखे आहेत, सोडवण्यासारखे आहेत. माझ्या काळामध्ये काळामोडी धरणाला 65 लिटर प्रत्येक सेकंदाला 65 लिटर पाण्याची गळती होती. हे 10 वर्षापूर्वीचं सांगतोय. त्यावेळेला आम्ही तक्रार केली, कमिटी आणली, तपासणी केली, रिपोर्ट तयार केला. धरण तात्काळ दुरुस्त झालं पाहिजे. 10 वर्षात दुरुस्त झालं नाही. आता त्या धरणाला गळती किती लागल्यात माहिती आहे? कुणीतरी वाचलं असेल कदाचित पेपरमध्ये. सेकंदाला 365 लिटर पाणी आता जातंय गळती. 60 लिटर पेक्षा जास्त पाणी गळायला लागलं की धरणाला धोका असतो. याबद्दल आम्ही आवाज उठवला. हसन मुश्रीफ साहेबांच्या मार्फत अजितदादांना भेटलो. अजितदादांनी 80 कोटी रुपये बजेटमध्ये धरलं. त्यातलं 40 कोटी वर्ग झालं. 6 महिने झाले याला, मार्चच्या बजेटमध्ये. पण अजून ह्या बाबाचा कंत्राटदार ठरायचा म्हणून ते अडकले. कंत्राटदाराशिवाय भानगडच नाही. आरोग्याच्या इमारती बांधल्या, आम्हाला आनंद आहे. बजेट प्रचंड आहे हो. आता GST 18% आहे, तुम्हाला माहित नाही. लक्षावधी कोटी रुपये केंद्रामध्ये जमा होतात आणि हजारो कोटी राज्याकडे जमा होतात. आणि म्हणून ते बजेट खर्च करायला लागते. पण हे बजेट खर्च करायला चालू आहे, आनंद आहे आम्हाला. इमारती 2-2 कोटीच्या, 3-3 कोटीच्या. डॉक्टर एक बी नाही, परिचारिका नाही, औषध नाही. काय चाललंय हे? कशासाठी? सामान्य गोरगरीब लोकांच्यासाठी आहे. ते सारं बाजूला पडल्याचं चित्र आज आपण बघतोय. आणि म्हणून ती घेतली. मी अवाक झालो माहिती घेतल्यावर. कौलवच्या पूर्व बाजूला असणाऱ्या डोंगरावर अतिशय चांगली जमीन, 65 एकर गायरान. 65 एकर. तिथं MIDC मंजूर केली. गावसभेनं मागणी केली नाही, ग्रामपंचायतीच्या बॉडीनं मागणी केली नाही, कुणी नागरिकांना मागणी केली नाही. 65 एकर जमीन खरेदी केली. आणि त्या 65 एकर जमिनीला जाणाऱ्या खाजगी जमिनी सुद्धा MIDCची शेरी लावली. लोक आमरून उपोषणला बसलं. मी माहिती घेतली. धैर्यशील पाटलांना किती माहिती आहे मला माहीत नाही,
खरं म्हणजे MIDCला ज्या वेळेला जमीन खरेदी करतात त्यावेळेला त्यातले छोटे छोटे तुकडे हे लघु उद्योगासाठी वाटले जातात. लघु उद्योग एखाद्याचा काढणार असेल तर 10 गुंठ, 15 गुंठ, 20 गुंठ. पण या 65 एकराला मात्र वाघानं अशी JR मध्ये मेघ घालून आणली की एकाच कंपनीला द्यायचं. ह्यानं कंपनी स्थापन केली. 65 एकर जमीन लाटायच्या नादात होता. लय माणूस वाईट आहे हो, जमिनीवर डोळा दांडगा. आमच्या तिकडे कलनाकवाडी म्हणून गाव आहे, गारगुटीच्या अलीकडे जाताना डाव्या हाताला डोंगर आहे, तिथं गायरान 150 एकर आहे. आमदार झाल्या झाल्या 2 वर्षाच्या आत ते गायरानच आपल्या नावावर लावून घेतलं वाघानं. हाय का नाही पट्ट्या. अख्खं गाव पावसाळ्यावर पिंडी आणत होतो जनावरांना. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय, जरा दर 6 महिन्यानं 7-12 काढून घ्या रे बाबांनो, तुमच्या सुद्धा जमिनीवर काहीतरी लावील तो. वाईट आहे ते. केवळ जमिनी हडप करायचं काम, भ्रष्टाचाराचं पैसे मिळवायचं काम हे या ठिकाणी आमदारांचं चाललेलं आहे. त्या ST महामंडळ खोका झालाय हो त्या एसट्यांचा. खरं आहे की नाही. एसट्या गाड्या बसेस मग पैसे घ्यायला येणार नाहीत, त्यांचे पगार भागवायला पैसे नाहीत. ही वस्तुस्थिती आहे STची. मग राज्य सरकारने एक योजना काढली, ST महामंडळाने एक योजना काढली, खासगी गाड्या घ्यायच्या. आमच्या आमदारांनी 24 गाड्या लावल्यात. राधानगरी डेपोला 8, गारगोटी डेपोला 8, आजरा डेपोला 8. लावू देत बिचारा, आम्हाला आनंद आहे. खरं इकडे नाही, बित्तमवाडीकडे कुठलं आलंय हे. गाडी चकोट तिथनं सुटली की पुन्हा मुंबई, त्यामध्ये 10 प्रवासी जरी असले तरी किलोमीटरवर, फुल गाडीचं किलोमीटरवर जे भाडं आहे ते आमदारांना जातंय महिन्याला 24 गाड्यांचं. हे मित्रांनो कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे. उगाच पहिल्यांदा आला गरीब साखर कारखान्याच्या गरीब कामगाराचा गरीब मुलगा 1 नोट 1 होट असं भूलभुलैया केलं आणि बरेच लोक भुलले. पण 10 वर्षानंतर ज्यावेळेला बघतो आपण त्यावेळेला या गोष्टीची आठवण होण्याची गरज आहे. माझ्यावर एक आक्षेप तुम्हा लोकांचा आहे, त्याचंही जाता खंडन करेन. अहो KP पाटील कुठं पत्ताच नाही हो, कुठं असतं तू असं बोललं जाते का नाही. दोष माझा नाही, दोष इकडं आहे बघा. आम्हाला बंदीच चक्क सांगायचे, मुदाल तिकडला आमदार तू. आता यायला निवडून देणारे लोक आहेत, आम्ही काम करतोय, मागील ते तुम्हाला देतोय, पण इकडे बंदी. त्या काळात आणि 10 वर्ष आमदार नसल्यामुळे मी कशासाठी येऊ तुमच्याकडे बाबांनो. कुठल्या तोंडानं तुम्हाला हे काम करतो म्हणून सांगू. ही अडचण झालेली होती. आणि दुसरी आता अडचण कुणाच्या तरी माध्यमातून आल्याशिवाय KP पाटील पत्र देत नाही, KP पाटील भेटत नाही, असं पुढं होणार नाही. तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे यायचं, मी डायरेक्ट तुम्हाला मदत करत राहील. रात्री 12ला फोन केला तर KP पाटील त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावर कसलाही अन्याय झाला तर KP पाटील धावून तुमच्या बरोबर येईल. माझं नाव कृष्ण आहे, तुम्ही काय करू नका, नुसती माझी आठवण काढावं मनात कृष्ण म्हणून. मुद्दाम सांगतोय, उगाचच भ्या.
काय कळेना, भित्त्यात का मला कळेना. मला बरेच इथं भेटले सोसायटीचे चेअरमन, कोण म्हणतोय सोसायटीचा व्हाईस चेअरमन, कोण म्हणतोय सोसायटीचा सेक्रेटरी. अरे बाबांनो, का भिता रे? तुम्हाला काय अडचण आली तर केपी पाटील निश्चितपणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमची सत्ता आहे. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. मेहरबानी नाही, कर्ज आपल्या प्रॉपर्टीवर आपण काढतोय, जिल्हा बँकेची मेहरबानी नाही. तुमच्यावर अन्याय कोण करत असेल तर निश्चितपणे रणजित दादा आमचा, मी आणि हसन मुश्रीफ तुम्हाला ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. हे मुद्दाम मी सांगतोय. गडबडून जाऊ नका, हडबडून जाऊ नका. गावातल्या सेक्रेटरीला सांगा, अरे कशाला भित्तच म्हणावं. बोलायची गरज आहे हो, उगाचच भित्तय जीव टांगणीला लागून. तीन बोलेत. आणि म्हणून सचिवांना, या विभागातल्या माझ्या तमाम सगळ्या सहकारी संस्थांना तुम्ही सर्वांनी ताकद मला देण्याची गरज आहे. गडबड करू नका, भिवू नका. मी आणि एक गोष्ट सांगतो आणि मी माझं भाषण पुरं करतो. आमच्यासारखे भिकारी दुसरे कोणीही नाही. तुम्ही म्हणाल हे काय भानगड नवीनच सांगायला लागलो. अहो, ज्या गावातला मोठा शेतकरी आहे, 10 एकर 20 एकर 50 एकरवाला जमीनदार, त्याच्या इतका भिकारी दुसरा माणूस कोण नाही. त्याला रोज जायला लागतंय. माझ्यात आज भांगला येतोस काय गा, माझ्यात आज कोळपा येतोस काय हो, कापणीला येतोस काय हो, मळणीला येतोस. भिकारीच ते. आणि म्हणून तुमच्या सगळ्या संस्था चालकांना मी सांगतो, तुम्ही भिवू नका. तुमच्या दारात येणारे लोक भिकारी आहेत, त्यांना भिवून जाऊ नका. हिमालयासारखं आम्ही पाठीमागे उभा आहोत. अहो, काय सांगायचं, तुम्हाला तरी दडपण होतच. तुम्ही तरी कार्यकर्ते आहात, गावागावात काम करून स्वतःच्या ताकदीवर संस्था पेलणारे, वाढवणारे, सांभाळणारे तुम्ही आहात. अहो, ही माणसं भ्यालती. हे सर्जेराव दादा सकट सगळी अशी दडून बसायची केपी पाटील आला की. खरं आहे की नाही? आता निर्भय झाले. दूधगंगा काठ असेल, भोगावती काठ असेल आणि या विभागातलं सगळं असेल. तुम्ही काय चिंता करू नका. कुठल्याही पोलीस स्टेशन असो, तहसील ऑफिस असो, इलेक्ट्रिक ऑफिस असू दे, तुम्ही चिंता करू नका. तिथं आमचा ETM आहे राधानगरीत. ETM, एनी टाइम मनी, माहिती आहे का नाही? कधी बी जावा. तसा ETM राजू भाटले तिथं आहे. चिंता करू नका. आणि आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला ताकद देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी, तुमचं संरक्षण करण्यासाठी उद्याच्या काळात आम्ही काम करू असा शब्द देतो. तिकिटाचा निकाल 4-6 दिवसात लागेल, काय लागेल ते लागो. पण तुमची आणि आमची ही एकजूट ठेवून उद्याच्या या लढाईमध्ये कुणीही पैलवान आमच्या उलटा आला तर त्याचा पराभव करायचाच. म्हणून आपण रिंगणात उतरलोय. म्हणून मी टॅगलाईन दिली, मी लढणारच आणि जिंकणारच. आणि त्या पद्धतीनं कामला लय आहे. अहो, ते बोलत राहा, भ्रष्ट आहे ते. कशातही पैसे घालताय कंत्राटदाराशिवाय. तुमच्याकडे सगळे कंत्राटदार येतात का नाही सांगा बघू. काय भानगड नाही कंत्राटदाराशिवाय. हे बोला, हे बोललं पाहिजे. हॉटेलाच्या दारात त्या कुठल्या त्या तुमचं भज्याचं सेंटर आहे की तिथं, तुळशीच्याच्या तिथं भजी खायला थांबता का नाही? नलवड्याची, सुभाषची, कुठं जाईल तिथं, चहाच्या दुकानात असो, हॉटेलात असो, खानावळीत असो, डेअरीत असो, ग्रामपंचायत असो, पारावर असो, हे आता मोडायचं आहे आंबेडकरचं. आणि स्वाभिमानाचं राजकारण पुन्हा उभा करायचं आहे. फुले आंबेडकर शाहूंचं राजकारण आपल्याला करायचं आहे. तो एक मोठा विषय आहे सबंध देश पातळीवर. जातीयवादी सरकार पुन्हा बाजूला करण्यासाठी अहो राज्याच्या राज्य मोडली. हे का चांगले लोक आहेत? एका शिवसेनेची 2 शिवसेना केल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 केल्या. कर्नाटक मोडलं, तामिळनाडूत हात घातला, वरच्या बाजूला पंजाब मोडलं,
मोडायचंच काम आहे. आपल्या बाजूचं नाही म्हटलं की मोडलं, फोडलं, तोडलं. आणि म्हणून हे सगळं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फुले आंबेडकर शाहूंच्या विचारानं पुढे जाण्यासाठी माझ्यासारख्या सहकारी कार्यकर्त्याला आपण भरभरून ताकद द्या. त्याची भरपाई तुम्हाला डायरेक्ट केल्याशिवाय राहणार नाही. कुणाची मध्यस्थी सुद्धा मी घेणार नाही हो, मुद्दाम सांगतो. म्हणजे आता जरा जावयाचं नाव घेतले की राग येईल. मध्यस्थी लागत नाही, काही काळजी करू नका. के.पी. पाटील हा तुमचा डायरेक्ट सहकारी मित्र नेता म्हणून उद्याच्या काळात तुम्हाला ताकद दिल्याशिवाय राहणार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.